आता माझी भाजी येणार आहे, भाजी ती सारखा स्वभाव आणि ईश्वरी सारखा खाणं. शांत स्वभाव आहे, कमी बोलण्याचा स्वभाव माझ्यामध्ये असला पाहिजे. तर नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं नवीन एका ब्लॉगमध्ये. तर आता बऱ्याच महिन्यांनी मी ब्लॉग केला आहे, जवळपास 3 महिने झाले मी ब्लॉग नाही केला आहे, पण आता कंटिन्यू ब्लॉग येतील. कारण आता दहीहंडी, गणपती आणि आता गणपती आगमन वगैरे सगळं आपण ब्लॉगमध्ये घेऊ सगळं. तर आपण 3 महिने ब्लॉग न करता देखील 5000 सबस्क्रायबर्सचा टप्पा गाठला आहे. तर माझ्या सर्व सबस्क्रायबर्सला थँक्यू. आणि आजचा एक खास क्षण आहे आणि मी वाट बघत होतो की काहीतरी एक चांगला मुमेंट येईल तेव्हा मी ब्लॉग करेन, चांगला मुमेंट येईल तेव्हा ब्लॉग करेन. तर आज एक चांगला मुमेंट आला आहे. तर आज आहे ईश्वरी संदीप बेडे. अरे भारी मिस्टेक हो गया सर. तर आज आहे ईश्वरी ऋषिकेश मांजरेकर. आता इथे काय झालं की हळदी, एंगेजमेंट, लग्न इतक्या पटापट झालं की आता डोहाळे जेवण आलं आणि लग्नाचा कुर्ता मी अजून घालू नये, इतक्या पटापट सगळं झालं. तर ते नाव तोंडात बसलं नाही. तर आज आहे दीदीचं डोहाळे जेवण. डेकोरेशन तर तुम्ही बघितलात, फार सुंदर डेकोरेशन झालं आहे. आणि आता या फंक्शनबद्दल मी काय बोलू, कारण मी अजून स्वतः एक गोंडस बाळ आहे. अच्छा. आणि त्याच्यामध्ये अजून आमच्या घरात एक नवीन गोंडस बाळ येत आहे. तर ठीक आहे, तर ह्या मुवमेंटबद्दल, या फंक्शनबद्दल सगळ्यांना आपण विचारू, त्या कपलला विचारू आणि सर्व आपले जे पाहुणे मंडळी येतील त्यांना विचारू की त्यांचं काय फिलिंग्स आहे या मुवमेंटबद्दल. तर हा व्हिडिओ नक्की एंडपर्यंत बघा आणि ह्या व्हिडिओचा आनंद घ्या. लेट्स गो. तर आता डेकोरेशनचं सगळं झालं आहे, तुम्हाला दाखवलं मगाशी. आणि आता पाहुणे मंडळी पण आलेत, पण जे सगळे गिफ्ट्स देतात ते आता गिफ्ट्स शोकेस करायची डेकोरेशन करत आहेत. इकडे अनुष्का, उन्नती, मामी, पप्पी येतात आहेत, ते वगैरे सगळे गिफ्ट्स असं डेकोरेट करून लावत आहेत. लेट्स गो. आता सगळं आता थोड्या वेळातच प्रोग्राम चालू आहे. तर आता तिकडे डोहाळे जेवणचा प्रोग्राम चालू आहे. तिकडे सगळे दिदीची ओटी भरत आहेत. तोपर्यंत सगळ्यांना असं फन म्हणून, एन्जॉय म्हणून आपण इकडे नेम सजेशन बोर्ड ठेवला आहे. तर तुमच्या मनातलं कुठलं नाव असेल तर ते आपण ह्या बोर्डवरती लिहायचं आहे, मुलासाठी, मुलीसाठी. तर सुरुवात मी माझ्यापासून करतो. मुलीचं नाव म्हणून मी इरा सजेस्ट करतो आहे. तर मला असं कारण ईश्वरीचा ई, ऋषीचा ई असं म्हणून इरा, शॉर्ट अँड स्वीट नेम असं म्हणून इरा नाव सजेस्ट करतो आहे. मुलाचं नाव असं की मी काय सुचवलं नाही, कारण माझ्या मनात आहे की मुलगी झाली पाहिजे आणि म्हणून मी एका नावावरतीच फोकस आहे. बाकीचे आता येतील आणि नावं ठेवतील बोर्डवरती, तर ते आपण बघूया. सावरीनं नाव लिहिलं नव्वा, नव्वा लिहिलंय. आम्ही मेंढी बिंडी एका वेगळं सगळं लिहितो. हे बघा
यांनी अगोदर नोवा लिहिलं होतं, नव्वा तेव्हा नव्वा लिहिलं होतं ते आम्हाला कळलं नाही, पण तिने जसं मराठीत दिलं नोहा तेव्हा आम्हाला कळलं, म्हणून मराठीत लिहायचं. इकडे मी मराठीत सुरुवात केली इरा. हे मस्करी करण्यासाठी लावलं नाही, ते पण मुलीच्या दिलं झेलम. मुली झेलतात सगळ्या गोष्टी म्हणून झेलम. क्या बढ़िया था गुरु. आता पण सर्व आपल्या पाहुण्या मंडळींना विचारूया की त्यांना मुलगा पाहिजे की मुलगी, जेणेकरून आपल्याला पण कळेल की आपल्या पाहुण्या मंडळींच्या मनात काय. तुम्हाला काय हवंय, मुलगा की मुलगी? मुलगा. मुलगा मुलगी मुलगा. मुलगा मला मुलगाच होणार. मला मुलगी. मुलगी मुलगा. माझ्या मते मुलगी पाहिजे. मुलगा. मुलगी. मला वाटतं मुलगा. मुलगा. मुलगी. मुलगी. मुलगी मुलगी. मुलगा. मुलगा ठीक. मुलगा की मुलगी? मुलगा मुलगी मुलगी. मुलगी मुलगी. मुलगा मुलगा. मुलगा की मुलगी? आमच्या आयुष्यासारखं मुलगा. कोणी मुलगा मुलगी मुलगा मुलगी. तुझ्या मनात आहे ते. मुलगी. मुलगी मुलगी. मुलगी मुलगी. मामाला भाजी पाहिजे. भाजी पाहिजे. मुलगा मुलगा. मुलगा मुलगा. मुलगा. मुलगी मुलगा मुलगा. मला मुलगी मुलगी. आजी मुलगा की मुलगी? मुलगा. मुलगी मुलगी मुलगा की मुलगी? मुलगा मुलगी. मुलगा मुलगा. मुलगा मुलगा. 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 आता कसं वाटतं तुम्हाला, आता तुम्ही आई बाबा होणार आहात? मला तर छान वाटतंय आणि बाकीच्या सगळी रिस्पॉन्सिबिलिटी याचीच आहे. मलाही छान वाटतंय. छान वाटते. एक लाईफला नवीन स्टार्ट होणार आहे. आणि दीदीचे 2 क्वालिटीज जे बाळामध्ये असले पाहिजेत. काही नाही. काय नाही, ऋषीचे 2 क्वालिटीज जे बाळामध्ये असले पाहिजे. असले पाहिजे माहिती नाही, नसले पाहिजे सांगू शकते मी. कुठलं? असले पाहिजे म्हणजे जास्त वेळ झोपायचं आणि काय पण खायचं नाही, असं लिमिटेड खायचं नाही, सगळं खायचं. 2 गोष्टी जे बाळामध्ये नसले पाहिजे. मी तर बोललो नसलेच पाहिजे. काही वस्तू काय असलं पण नाही पाहिजे, नसलं पण पाहिजे. असं काही पण नाही. आता ते डायरेक्टली येणार, आता माझ्या पोटामध्ये आहे तर येणार. आणि 2 क्वालिटीज जे मामासारखे असले पाहिजे. काहीच नाही. काय नको काहीच पाहिजे. नाही, काहीच नको, काहीच प्रत्येक बाळ माझ्यासारखंच होईल असं. एकच क्वालिटी असलं पाहिजे, असं ब्लॉगर आणि Creative. क्रिएटिव्ह आणि सगळ्यांमध्ये मिक्स होणारा फनी टाईप. सांभाळ करणारा सगळ्यांना मदत करणारा. नाही काय नाही मदत करणार. तर माझ्या मनात पण असं मुलगी असत आहे. कारण जसं मी आणि माझी दीदी होतो, म्हणजे दीदी मोठी होती आणि मी लहान होतो, आणि ती कशी आम्हाला सगळ्यांना सांभाळून घ्यायची. म्हणजे कसं माझं सगळं काम करायची, म्हणजे प्रोजेक्टपासून बुकला कवर घालेपर्यंत, माझे सायन्सचे डायग्राम करून देण्यापासून, हा जो मी कुर्ता घातले तो पण तिचा चॉईस आहे. हे सगळे कपडे वगैरे पण तिच्या चॉईसचे घालतो मी. म्हणजे असं माझ्या मनात होतं की तिच्या लाईफमध्ये पण असं पहिली मुलगी मग मुलगा, म्हणजे ज्या भावाचा जो मस्तीखोर असेल त्याला सांभाळायला त्याची बहीण असेल, असं माझं म्हणणं होतं. आणि असं माझी इच्छा आहे की तसं असलं पाहिजे. पण विचारलं की मुलगा पाहिजे की मुलगी, पण आता एक गोष्ट विचार की ऋषी भाऊजी आणि दीदी या दोघांमधली कुठली क्वालिटी त्यांना बाळामध्ये पाहिजे, आणि दीदीचा असा कुठला स्वभाव आहे जो बाळात आला पाहिजे? म्हणजे तिचा जिद्दीचा स्वभाव आहे तर मस्तच आहे एकदम. सगळे स्वभाव मस्त. ते खूप हसमुख आहे. काळजी करणारा ते काळजी करणारा तो गुण आहे, तो त्याच्यात आला पाहिजे. बाबा मला असं गरज आहे मेकअप करायला किंवा शॉपिंगला वगैरे जायला, नेहमी ती अवेलेबल असायचे. सो ते सगळे क्वालिटीज आहेत की नेहमी अवेलेबल राहणं, केअरिंग करणं, सो त्या तिच्यामध्ये आल्या पाहिजे बेबीमध्ये. सहनशीलता. ईश्वर आमची खूप ईश्वरीमध्ये पेशन्स आहे. कधीही ओव्हर रिॲक्ट करत नाही कुठल्याही गोष्टीला, लगेच आड करून उत्तर देत नाही. तर मला असं वाटतं आमच्या बेबी बॉयमध्ये हा गुण यायलाच पाहिजे. तिचा बिनधास्तपणा हा मुलीमध्ये आला पाहिजे असं मला वाटतं. एक स्वभाव, छोट्या भावंडांना सांभाळून घेणे. तिचा स्वभाव एक बाळात आला पाहिजे, तो शांत, लहानपणी शांत खूप होती. फॅशन सेन्स, शांत, समंजस. ठीक आहे.
आणि मुल- गुटगुटीत. गुटगुटीत झालं पाहिजे बाळ. त्याचा हसमुख, हसमुख. शांत आणि गुटगुटीत. शांत आणि साधस. शांत स्वभाव आहे आणि कमी बोलण्याचा स्वभाव बाळामध्ये असला पाहिजे. बाळात 2-3 स्वभाव आले पाहिजेत. एक तर इशूचा जो मामामुळे रंग आलेला आहे तो रंग बाळामध्ये आला पाहिजे. मामाचा रंग आला पाहिजे. नाही, मामामुळे जो रंग हा, आला तिच्यामध्ये तोच रंग तिने बाळामध्ये आला पाहिजे. आणि जशी ती मामावरती प्रेम करते तसंच त्या बाळाने त्याच्या मामावरती आणि आजोबावरती प्रेम केलं पाहिजे. म्हणजे माझ्यावरती प्रेम केलं पाहिजे. हा, दीदीचा एक स्वभाव दर आठवड्याला कपडे खरेदी करणे. की ऋषी भाऊजींचा कुठला स्वभाव जो बाळात असला पाहिजे. ऋषीचा कलर आणि ऋषीचा स्मार्ट आहे. स्मार्टनेस पाहिजे. आणि स्मार्टनेस आणि त्याची कॉम्प्लेक्शनच. शांतपणा. ऋषी सारखा शांत आणि जॉली. ईश्वरी सारखा स्वभाव आणि ईश्वरी सारखा खाणं. ऋषी सर्वांना मदत करतो. ऋषी एकदम शांत आहे. शांत पाहिजे बाळ. शांत पाहिजे एकदम. शांत, पेशन्स. ऋषी सारखं सगळं ऋषी सारखं पाहिजे बाळ. शांतपणा, शांत. समंजसपणा. सेम शांतपणा, समंजसपणा. ऋषीबद्दल सांगायचं झालं तर ऋषींसारखा डिसेंट आणि सिम्पल मुलगा नाही. त्यामुळे ह्या दोन्ही क्वालिटी सिम्पल आणि डिसेंट हे आमच्या बेबी बॉयमध्ये यायला पाहिजे. हे इशू दाखव. मुलगीच पाहिजे. आम्हाला जे पाहिजे होतं शेवटी तेच झालं. आमच्याकडे मुलगी येणार आहे. मुलगी आता माझी भाची येणार आहे. भाची आणि 90 अशी काय नाही आहे. हा, हिरा हे हिरा झेलम येणार. मुलगी बर्फी आहे. एवढा सगळा चांगला प्रोग्राम चालू आहे. फक्त एकच गोष्ट जी इकडे आहे ती काय अर्थ नाही त्या गोष्टीला. म्हणजे इकडे मामा तर आहे. मामा तर ओके आहे. पण मामी नाही आहे. काय नाही आहे तरी पण मामीचं इकडे पोस्टर आहे. तर मी नाही एक हिंट देतो या ब्लॉगमधून की मामीचा स्पॉट खाली आहे. तर कोणाला असं यायचं असेल, मामीचा स्पॉट भरायचा असेल तर यू कॅन प्लीज DM कमेंट करा. बाकी ओके आहे सर. तुमची मुलगी आई होणार आहे आणि तुम्ही आजी आजोबा होणार आहे. तर तुम्हाला कसं वाटतंय. एकदम छान. आजचा प्रोग्राम पण मस्त छान झाला आणि आम्हाला एवढी खुशी आहे की आम्ही आजी आजोबा होणार आहोत. तुला एकदम खुश आहोत आजी आजोबा होणार. तर आताच लग्न झालं होतं 5-6 महिन्यापूर्वी आणि आता डोळा जेवणाचा प्रोग्राम आहे. तुम्ही दोघं आता आजोबा आजी होणार आहे. तर तुम्हाला कसं वाटतंय. खूप छान. मग चांगलं वाटतं एकदम मस्त. खूप छान वाटतं. एक नवीन मेंबर वाढणार आहे फॅमिलीमध्ये. हो. आणि मुलगीच पाहिजे. मुलगीच पाहिजे. तर इकडे आपण असं एन्जॉय म्हणून ठेवलं होतं नेम सजेशनचं बोर्ड. तर बरेच लोकांचा प्रतिसाद आला आणि चांगली नावं आली आहेत. ह्याच्यामध्ये इरा तर मीच सजेस्ट केलं आहे आणि बऱ्यापैकी चांगली नावं आहेत. मुलींमध्ये तरी चांगले आहेत. मुलांमध्ये ओके. इरा चांगलं नाव आहे. प्लीज हे डोक्यात ठेवा आणि नाव ठेवा मुलगी झाली तर. मित्रांनो, हा ब्लॉग कसा वाटला हे कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि एक इंटरेस्टिंग फॅक्ट तुम्हाला सांगतो. तर आता जो दिदीचा बाळ येईल तो एक आमच्या पप्पांच्या साईडनी, पोजरांच्या साईडनी एक नवीन पिढी असेल. नवीन पिढी. कारण आता कसं आहे, मी आणि सावरी जरी एका वयाचे असलो तरी ही माझी आत्या लागते. हां, म्हणजे आता हिचे पोरं होतील ते माझी भावंड आहेत. हिचे पोरं माझी भावंड आहेत. आणि दिदीचं जे बाळ येणार आहे ती एक नवीन पिढीला सुरुवात करणार आहे. तसं एक इंटरेस्टिंग फॅक्ट होता आमच्याबद्दल. तर हा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तर पुन्हा एकदा चॅनलला 5,000 सबस्क्रायबर्स पूर्ण कंप्लीट झाले आहेत. त्यामुळे थँक्यू.
आणि आता ही आमची पंजाजी होणार आहे. काय वाटतं आजी तुला? कसं वाटतंय? बरं वाटतं.